लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे। भारतीय विद्यापीठ पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन एक पिस्टल व 3 कारतूस जप्त केली आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी कात्रज येथे करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी पोलीस अंमलदार विक्रम सावंत, राहुल तांबे यांना माहिती मिळाली की कात्रज गावातील तलावाजवळील महादेवाच्या मंदिराजवळील शौचालयाजवळ एक अल्पवयीन मुलगा थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेऊन 50,000 रुपयांचे पिस्टल आणि 1,500 रुपये किमतीचे 3 कारतूस जप्त केली। त्याच्यावर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक DS पाटील, पोलीस निरीक्षक गुणेश शरद जिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, राहुल तांबे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, निलेश जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमडेरे, हनुमंत मासाळ, हर्षल शिंदे, अवधूत जमदाडे यांच्या पथकाने केली आहे।